सकाळच्या सत्रामध्ये कर्तशूर मोठे भिंगार संघाने त्याचे विजय प्राप्त केलेला आहे. एक सामना इथे मॅच जिंकलेली आहे. तर संस्कृती समर्थ 11 मर्यादी जांभिली जो संघ पुरस्कृत केलेला आहे. आनंद पैठे यांनी विसांब्याचे ते आनंद पैठे आणि या स्पर्धेला कल्पेश मालुसरे यांच्या माध्यमातून शुभेच्छा आलेल्या आहेत. ते लाईव्ह मॅच पाहतात शेडीवरून आणि अनिकेत यांच्या माध्यमातून देखील शुभेच्छा स्पर्धेसाठी आलेले आहेत. एक सामना मर्यादी जांभिली संघाने जिंकलेला आहे. जयशेठ पाटील त्यांचं देखील आपण स्वागत करूया. या स्पर्धेसाठी आलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मोलाचा सहकार्य आलेले आर्थिक मदत फुलणं फुलाची पाकळी त्यांच्या माध्यमातून जयेश पाटील यांच्याकडून देण्यात आलेली आहे. त्यांचे आपण सहर्ष स्वागत करूया. सर्वांनी या स्पर्धेसाठी खूप मदत केलेली आहे आणि यंदा कर्तव्य देखील आहे. चला सावरोली टीमचे कॅप्टन जयेश दादा नक्कीच यंदा कर्तव्य आहे. तर सावरोलीचे टोलमॅन तिथे आपण त्यांचंही स्वागत करूया. सुदर्शन गायकर जसा श्रीकृष्णाच्या हातामध्ये सुदर्शन चक्र आहे तसे आजुलीचे सुदर्शन गायकर एक चांगले असे फलंदाज एक अष्टपैलू खेळाडू आजुली गावचा पण कोहिनूर हिरा म्हणून त्यांच्याकडे पाहिला जातो आहे. आज मात्र चांगल्याशा लढती झाल्यात. पहिल्याच मॅचमध्ये आहे कैरे संघाने याच विकेट होती याच मैदानावरती 24 बॉलमध्ये 62 धावा केल्या होत्या आणि तो सामना कैरे संघाने जिंकला. त्याच कैरे संघाला कर्तेश्वर मोठे भिंगार संघाने आहे ते त्यांना पराभूत केलं होतं आणि यात प्रेक्षकांसाठी खूप मोठी पर्वणी आहे. सीमारेषेच्या बाजू प्रेक्षक आईबा झेल पकडेल त्याच्यासाठी ते गोरख रसाल आर्यजी दुर्गे उपसरपंच याच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज आईबा झेलसाठी दिलं जाईल. सावरोली संघाकडून पहिलं षटक घेऊन आलेला गोलंदाज सागर. पाहूया सागर पहिला षटक घेऊन येतो. 4 ओव्हरची ही मॅच. स्ट्राईक एंड वरती फलंदाज आदेशनं पहिल्या चेंडूवरती मात्र आक्रमण केलेलं आहे आणि लॉंग ऑफच्या दिशेने आपण पाहतो पहिल्या चेंडूला चौकार. चौकार आले. चौकाराने आपलं खातं इथं उघडे गेलं फलंदाजांना आणि सुरुवात चांगली धडाकेबाज झालेली आहे त्या आजुली संघाची. आजुली त्यांच्या विरोधामध्ये आहे सावरोली. या दोन्ही संघादरम्यान पहिल्या फेरीची शेवटची मॅच. 5 दिवस या स्पर्धेचं मोठं आयोजन इथे आपण पाहतोय. पहिल्या दिवसामध्ये गोल्डन संघ, दुसऱ्या दिवसामध्ये अक्कलवाडी, तिसऱ्या दिवसामध्ये याच मैदानावरती आई एकविरा वरोशे आणि कालच्या दिवसामध्ये सुद्धा चांगला खेळ या मैदानावरती अंबिका चौक संघाने इथे केलेला आहे. तो संघ टॉप 5 मध्ये पोहोचला. त्या फटका फसला चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षण चेंडूच्या खाली पहिला हादरा इथे मिळाला. पहिला फलंदाज पास झालेला आहे आजुली संघाचा आदेश इथे बाद झालेला आहे. सुरुवात चांगली केली होती पहिल्या चेंडूची चौकात. त्याच्यानंतर आलेला हा विकेट गोलंदाजाने केलेला कमबॅक. सागर पहिल्या षटकासाठी पहिल्या ओव्हरसाठी पॉवर प्लेच्या षटकासाठी आलेले आहेत. इथे चांगली गोलंदाजी झालेली आहे आणि सुरुवात देखील या ठिकाणी चांगली करण्याचा प्रयत्न केला आजुली संघानं आणि इथे आपण पाहिलं सर पहिला ब्रेक थ्रू मिळाला आहे आणि पहिली विकेट सागर यांनी इथे प्राप्त केलेली आहे. सर्व क्रीडाप्रेमींचं आपण इथे स्वागत करूया आणि घर बसल्याचे प्रेक्षक टेनिस मात्र लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून पाहतात त्यांचंही स्वागत. चांगली अशी स्पर्धा व्यासपीठात आत्ताच आपण पाहिलं असेल रविदादा धोरगे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं इथं स्वागत करूया. सर्वांचा या स्पर्धेसाठी खूप मोठा मोलाचा सहकार्य लागलेला आहे. सर्वांनी चांगलं साथ या प्रतिसाद दिलेला या स्पर्धेसाठी आणि ही आपण CSB ट्रॉफी CSB चषक आपल्या भेटीला इथे आलेल्या पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. इथे लाईन लेट भरकटला जातोय गोलंदाजसाठी. अव्वंतरची धाव या चेंडूवरती इथे मिळाली आहे आणि एक अव्वंतर धावसंख्याच्या बरोबर 1 बाद 5 धावा आजुली संघाच्या धावसंख्यावरती धावफलकावरती. चांगलासा धावपू या ठिकाणी सुरुवात चांगली केली होती. त्याच्यानंतर मात्र हा चांगलासा फटका आपण पाहिला. जागाच बनवली या फटक्यासाठी. सफल झाले आणि इथे षटकार आलेला तो फलंदाज सतीश यांच्या बॅटमधून. सतीश षटकारानं आपली इनिंगची सुरुवात केली जशी चौकारानं आपण पाहिलं असेल
तिसऱ्या पंचांची आता वागण्या ठिकाणी गोलंदाजीच्या शैलीवरती आक्षेप नोंदवण्यात आलेला आहे. चला लाईव्हच्या माध्यमातून इथे मॅच चालूच राहील. सतीश आदेश मात्र बाद झालेला आहे. सुदर्शन गायकर नॉन स्ट्राईक एंडवरती उभे आहेत. सागर यांच्या गोलंदाजीवरती संशय व्यक्त केला आहे फलंदाजानं. एक धाव या चेंडूवरती आले सिंगल. चांगलं शतरक्षण झालेलं आहे आणि त्यांची आपण स्तुती केली होती, प्रशंसा केली होती. जसा श्रीकृष्णाच्या हातामध्ये बोटामध्ये जसा सुदर्शन चक्र आहे तसा आजुलीचा हा कोहिनूर हिरा आपण म्हणतो ना, तो सुदर्शन गायकर. तसा विचार केला तर पायामध्ये बरीचशी दुखापत येणार आहे. काल होता आपण पाहिलं असतं सुदर्शन गायकर यांचा. त्यांच्या पायाला मोठी दुखापत असून देखील आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी खेळत असताना तर मग ह्या CSB ट्रॉफीमध्ये आहे सुदर्शन गायकर. पाहूया त्यांचा आता खेळलं इथे कसा होईल ते पाहणं गरजेचं असतील. मात्र आतापर्यंत सागर ज्यांनी चांगली गोलंदाजी केली. एक चौकार, एक षटकार आलेला आहे, एक विकेट देखील प्राप्त केलेली आहे. सुदर्शन घोटना टेक तमाशा देख आणि आपण म्हणतो ना कलाई के सारे उसे मोडा आहे. जागा बनवली आणि सुदर्शन गायकरांच्या बॅटमधून चौकार आलेला आहे. आणि संदेश बघा आजिवलीचे जे फलंदाज आहेत ना चौकार आणि षटकारांच खातं उघडत आहेत. आदेशने देखील चौकाराने खातं उघडलं. सतीश देखील षटकाराने खातं उघडलेलं आहे. आणि आता सुदर्शन गायकर त्यांच्या बॅटच्या साईन सुद्धा चौकारात ही 4 धावेनं आपलं वैयक्तिक खातं इथे उघडं केलेलं आहे. आणि पहिला षटक किती सुरू असताना पॉवर प्लेचा सुदर्शन गायकरांना चांगला फटका. इथे एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा इथं प्रयत्न झालेला नाही, तोही सक्सेस झालेला आहे. षटक क्रमांक पहिलं इथे समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये 1 बाद 18 धावा इथे लागल्या त्या आजुली संघाच्या धावफलकावरती. चांगली दमदार सुरुवात आहे. चांगली सुरुवात इथे करून दिली. सागर यांच्या गोलंदाजीवरती चांगला इथे आक्रमण करताना आपण पाहिलेलं आहे. एक फलंदाज आदेश बाद झालेले आहेत. आता उर्वरित 3 षटकं बाकी असतील. आज चांगल्या आपण लढत इथे पाहिलेल्या आहेत. आज खूप मोठ्या आपण पाहिलं असेल टीम्स ज्यांनी चांगल्या मोठमोठ्या स्पर्धेमध्ये चांगला खेळ केलेला आहे. पहिला सामना लवजी आणि कैरे झाला तर कैरे संघाने लवजी संघाला पराभूत केलं. दुसरी मॅच आसरोटी आणि भिंगार झाली, त्याच्यामध्ये आसरोटी संघाने भिंगार संघाला पराभूत केलं. त्याच्यानंतर आपण पाहिलं असेल विनर अशी मॅच झाली, त्याच्यामध्ये आपण पाहिलं असेल कैरे आणि भिंगार, त्याच्यामध्ये कैरा संघाला पराभूत केलं आणि भिंगार संघाने इथे 2 मॅच जिंकले. कर्तेश्वर मोठे भिंगार धर्मेंद्र घोगरे. आणि तिसरी मॅच वाशिवली आणि संस्कृती समर्थ आई मर्याई जांभुली या 2 संघादरम्यान मॅच झाली. त्याच्यामध्ये संस्कृती समर्थ मर्याई जांभुली संघाने ती मॅच जिंकलेली आहे. आणि पहिल्या फेरीत ही 4थी मॅच. एका बाजूला पनवेल तालुक्यातून आपण आजुली संघाला पाहतोय आणि खालापूर विभागातून सावरडी या 2 संघादरम्यान या CSB ट्रॉफीमधील पहिल्या फेरीतली शेवटची मॅच. पहिली षटक समाप्त. पहिल्या षटकामध्ये टोटल धावा इथे 18 आलेले आहेत. 18 षटक क्रमांक दुसरा इथे घेऊन आलेला आहे अर्षद इथे आलेले आहेत. दुसरं षटक घेऊन 17 क्षणामध्ये आता कुठला बदल इथे पाहायला मिळत नाही. मात्र हवे एंड कडून आता गोलंदाज इथे गोलंदाजी करण्यासाठी हर्षद. पाहूया हर्षद यांचा पहिला चेंडू. मोठा फटका खेळायचा होता इथे, जमीन लगतचा फटका, कार्पेट लेवलचा फटका. इथे 1 धाव या चेंडूवरती सतीश यांना मिळाली आहे. सतीश यांची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचणे ती 8 अंकावरती. आपण सुदर्शन गायकर ते खेळतात वैयक्तिक 6 धावसंख्या होती. एक फलंदाज 5 झाला हर्षद, त्यांनी धावा करा तिथं 4 आणि टोटल धावा इथे लागल्या ते 19. 1 बाद 19. षटक क्रमांक दुसरा घेऊन आलेला गोलंदाज हर्षद हवे एंडच्या बाजूने गोलंदाजी करत होता. लेफ्टी विरोधात लेफ्टी आता आहेत दोन्ही फलंदाज. पाहूया एका बाजूला सुदर्शन गायकर तर दुसऱ्या बाजूला सावरोली संघाचे हर्षद. जोरदार लाहो टपील उत्साह कुठेतरी कमी पाहायला मिळाला आणि पंचाने मात्र ती अपील आपण पाहिलं असेल फेटाळलेली आहे. इथे डॉट बॉल आले हर्षद. रोशन पाटील मेन पंचाच्या भूमिकेमध्ये, स्कोर लेग पंच मच्छिंद्र रसाल. याच्या अगोदरच्या आपण मॅचमध्ये अविनाश पारिंगे आणि नरेश म्हात्रे सर यांना पाहिलेलं. आणि आता मात्र आपण पाहतो या सामन्यासाठी
रोशन पाटील मेन पंचांच्या भूमिकेमध्ये. स्लोअरचा चेंडू गॅसमध्ये चेंडू ढकलायचा होता, वागून क्षेत्ररक्षण चेंडूच्या खाली आलेले आहे. सुदर्शन गायकर इथे मात्र बाद झालेले आहेत. दुसरा फलंदाज बाद झालेला आहे आजुली संघाचा. या मॅचमध्ये जो संघ जिंकेल त्यांची मॅच असेल संस्कृती समर्थ मर्याई जांभील संघाबरोबर. मात्र इथे पहिल्या सत्रामध्ये पहिलं सत्र सुरू आहे. पहिल्या ओव्हर्समध्ये चांगली गोलंदाजी इथे आक्रमण होताना पहिला आजुली संघाचा. दुसऱ्या मॅचमध्ये इथे चांगली गोलंदाजी झालेली आहे. कमबॅक करून देतो हर्षद आपल्या या सावरोली संघाला. 2 फलंदाज बाद झालेत. सलामीची जोडी आता मैदानाच्या बाहेर गेले. विशाल आणि सतीश ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक असतील फलंदाज विशाल. चला विशाल मॅच चालू करा. आपण मॅच थांबू नका, कारण की 3 चेंडू आतापर्यंत फेकलेले आहेत. जशी वसुली संघाचा गोलंदाज सतीश शिंदे ज्यांनी जशी गोलंदाजी केली तशीच गोलंदाजी आतापर्यंत यांनी. इथे काय घडलं, चेंडूच्या समोर आले आणि इथे मात्र वन बाउन्स आले. हा चौकार विशाल त्यांनी देखील बघा चौकारांच आपला खातं उघडे केलेलं आहे. म्हणजे पूर्णपणे या ठिकाणी पॅव्हलियनमधून सट होऊन आजुली संघाचे फलंदाज येत आहेत. तिसरा जो आता चौथा फलंदाज आहे त्यांनी चौकारांना आपलं खातं उघडे केलेलं आहे विशाल. आणि या चौकाराच्या बरोबर हळूहळू होईना संघाच्या धावसंख्येने आकार घेतलेला आहे. 23 2 बाद 23. 2 फलंदाज बाद झाले. 23 धावा लागले धावफलकावरती. आणि इथे हा फटका पाचता जातो. चेंडूला उंची जास्त लांबी कमी. हर्षद इथे चेंडू खाली येत असताना एवढा दूरचा झेल अशक्यप्र वाटणारा हा झेल पकडलेला आहे आणि विशाल या होतील या ठिकाणी या चेंडूवरती झेल बाद. क्रमांक 42. मात्र इथे गोलंदाज हर्षदची आपण स्तुती करायला लागेल, प्रशंसा करायला लागेल. वाखण्य जोगी ज्यांनी इथे झेल पकडलेला आहे. आणि फलंदाज आपण पाहिलं असतो विशाल याला झेलबादच्या स्वरूपानं बाद केलेला आहे. बराच दूरवरचा असलेला हा झेल मित्रांनो पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाचा हा झेल होता. तिथे जाऊन तो झेल पकडलेला आहे. चांगला झेल त्यांच्या माध्यमातून इथे टिपलेला आहे. चांगलासा चेंडू षटक क्रमांक 2 सामोरला मस्त षटक मस्त गोलंदाजी झाली. पहिल्या षटकामध्ये आक्रमण, दुसऱ्या षटकामध्ये झालं कमबॅक जिथे गेलेल्या 2 विकेट आणि ते 2 षटकाच्या समाप्तीनंतर 3 बाद 23 धावा आजुली संघाच्या धावफलकावरती लागलेत. संत गती इथे आपण पाहायला मिळेल. धावसंख्येची गती थोडी कमी झालेली आहे. सुदर्शन गायकर इथे बाद झालेले आहेत. त्याच्यानंतर फलंदाज बाद झाला विशाल आणि सुरुवातीला आपण पाहिलं आदेश बाद झाले ते 4 धावा केल्या. सतीश आणि आता पण दीपक ही जोडी गोडगोळी मैदानाच्या आतमध्ये आता पाहतोय. तिसरं षटक चला टीम मीटिंग जास्त नको. हर्षद भाऊ चला प्लीज आपण क्षेत्ररक्षण सेटअप करा, जास्त वेळ घेऊ नका. वैभव षटक क्रमांक 3 घेऊन आला आपल्या स्पेलमधील पहिलं तर सांघिक कोट्यातून 3रं षटक. 23 धावा लागले धावफलकावरती. 3 फलंदाज बाद झाले. 3 बाद 23 या धावसंख्येवरती आता आपण आजुली संघाला इथे या. आणि काय हर्षद यांनी गोलंदाजी केली. 5 धावा 2 विकेट प्राप्त केलं आणि चांगलं कमबॅक त्यांच्या माध्यमातून इथे केलेलं आहे. आणि आपण सुदर्शन गायकर इथे स्वस्तात बाद झाले. 6 धावा त्यांच्या बॅटच्या साहाय्याने आपण इथे पाहिल्या. आदेशच्या बॅटमधून 4 धावा, विशाल यांच्या बॅटमधून 4 धावाल्या आणि सतीश त्यांनी आतापर्यंत 7 धावा 8 धावावरती फलंदाजी करतात. तर दीपक 0 धावसंख्येवरती. पहिला चेंडू स्लोअरचा चेंडू ऑन साईड मध्ये सतीशांना खेळायचं होतं. इथे डॉट बॉल आलेला आहे आणि डॉट बॉल न गोलंदाज
वैभव ज्यांनी सुरुवात केली आपल्या गोलंदाजाची. दुसऱ्या षटकामध्ये हर्षदने जशी गोलंदाजी केली तशीच गोलंदाजी करण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. एज लागलेली आहे इथे, मात्र चुकीला माफी नाही आहे. थोडीशी मिस्टेक, याचा परिणाम आपल्या संघाला भोगावा लागेल. चौकारी झाल्या 4 धावा. आता हा जमाना दुसरा आलेला आहे, कलियुग. आणि या चेंडूतील सतीश मोठा फटका खेळायच्या नादामध्ये तिथे जलबादच्या स्वरूपात होतील बाद. थँक्यू. सिराज जरा स्पीडअप करावा, मैदानाच्या आतमध्ये दाखवला सिराज. सतीश इथे बाद झाले. सतीश यांच्या बॅटच्या साईडने देखील 12 धावसंख्याचा योगदान इथं आपण पाहिलेलं आहे. आणि संघाची धावसंख्या इथे आता जाऊन पोहोचलेली आहे 27 धावसंख्येवरती. ग्राफ आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये ग्राफ बराच उंचावलेला होता, ग्राफ बराच वरती गेला होता. दुसऱ्या ओव्हरमध्ये त्या ग्राफला खाली आणलेला आहे. आणि चांगली गोलंदाजी हर्षद यांची राहिली, मात्र वैभव देखील तशीच गोलंदाजी ते करतायत. चप्पल झालेली आहे. ऑन साईडमध्ये चेंडूला ढकललेले आहे. 1 धाव लावून पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा कुठला प्रयत्न होत नाहीये. गौरव घोसालकर तिथे आले, चांगले क्षेत्ररक्षण त्याचं झालेले आहे. 1 धाव सिंगल इथे आलेली आहे. सिंगलच्या बरोबर आपलं खातं उघडं केले फलंदाज सिराज, जो पहिलाच फलंदाज त्याच्या बॅटच्या साहाय्याने सिंगल धावली आहे. हा देखील फटका पासला जातो. सेफ प्लॅनला चेंडू होतोय. 1 धाव धावून पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे झालेला आहे. आणि 2 धावा, 2 धावा इथे सदरित्या पूर्ण केलेल्या आहेत. रनिंग बिगिन द विकेट चांगली आहे. आणि या 2 धावसंख्येच्या बरोबर 30 धावा लागले धावफलकावरती. धावसंख्या आली का तर बराचसाच खाली आलेला आहे. ग्राफा वरती झाला होता जिथे धावसंख्या मोठी व्हायला होती, जिथे मात्र चांगली गोलंदाजी झाली आहे. आणि फलंदाजावरती ठेवला अंकुश, गोलंदाजार वैभव. आणि ते मोठा फटका केल्याचा ऑन साइड मध्ये. षटक क्रमांक 30 समाप्त झाला. 3 षटकं संपली आणि 3 षटकाच्या समाप्तीतून 10च्या सरासरीनं 30 धावा. अध्यक्ष सन्माननीय मनोज पाठारे सावरेली उद्योजक आहेत, ते या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांना विनंती आहे की आपण अतिथी मंचावरती यावं. त्यांचे स्वागत. आणि सुरेश शेठ धारणीचे घरत, उत्तम शेठ भोईर, राजूजी दुर्गे, उमेशजी दुर्गे या सगळ्यांना आपण विनंती करूया. भारतीय जनता पार्टी बूथ अध्यक्ष सन्माननीय उमेशजी दुर्गे यांना विनंती की आपण अतिथी मंचावरती यावं. आपलं देखील या स्पर्धेमध्ये आपण स्वागत करतो आहोत. आणि या चेंडूवरती मोठं प्रहार पाहुण्यांचं स्वागत देखील चौकाराच्या सहाय्याने इथे झालेलं आहे. सन्माननीय उत्तम शेठ भोईर, त्याचबरोबर उमेशजी दुर्गे, सूर्यदादा घरत, उद्योजक आपल्या प्रसिद्ध उद्योजक धारणी गावचे सूर्यदादा घरत यांचं देखील आपण या CSB ट्रॉफीमध्ये सहर्ष स्वागत करूया. आणि मान्यवरांचं आपण इथे स्वागत करूया. भारतीय जनता पार्टी बूथ अध्यक्ष सन्माननीय उमेशजी दुर्गे, माफ करा, उमेशजी दुर्गे यांचं देखील इथे सहर्ष स्वागत या व्यासपीठात करूया.
आत्ता ज्यांची उपस्थिती आलेली या CSB ट्रॉफीमध्ये सर्व पाहुण्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा आपण पाहतोय आणि धारणी गावची अस्मितेची ही लढाई CSB ट्रॉफी 5 दिवसाचं आयोजन. आज अंतिम दिवस आणि पाहुण्यांच्या माहितीसाठी आज सामना सुरू आहे. एका बाजूला आजिवली आणि त्यांच्या विरोधामध्ये सावरोली. मात्र याच चेंडूवरती चांगलासा फटका आपण फलंदाच्या बॅटमधून पाहिलेला आहे. त्यांनी आत्तापर्यंत 5व्या क्रमांकावर त्यासाठी आलेले आहे. चांगला खेळ त्यांनी केलेला आहे. वैयक्तिक 16 धावसंख्येत दीपक हे फलंदाजी करत असताना या दरम्यान आपण पाहतो व्यासपीठात आता ज्यांचं आगमन झालेलं आहे आदरणीय आपण पाहतोय याच दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय महाराष्ट्र महाप्रभारी असेल मराठा शिवसंग्राम संघटनासाठी जो लढा दिलेला आहे तो आदरणीय उत्तम शेठ भोईर या व्यासपीठावर उपस्थित झाले. त्यांच्या समवेत आमचे धारणीचे उद्योजक सन्माननीय सुरेशदादा घरत ही या व्यासपीठात बसून सामन्याचा आनंद घेतात. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी बूथ अध्यक्ष आदरणीय उमेशदादा दुर्गे ही या व्यासपीठात उपस्थित. त्यांचं स्वागत. शिक्षक आमचे वाहिले असेल राजू सर हे देखील या इथे उपस्थित झाले. त्यांचं आपण सरचे स्वागत करूया. इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं असेल सिराज वैयक्तिक आतापर्यंत 2 चौकार 1 षटकार 15 धावांचा योगदान आपल्या संघासाठी दिलेला एक चांगला पार्टनर जे आपण पाहिलं असेल मोठा योगदान त्यांचा इथे राहिलेला आहे. गोलंदाज शेवटच्या षटकासाठी आलेला आहे. सावरोली संघाचा गोलंदाज प्रेम जागा बनला सिराजनी. मात्र इथे चौकार 4 धावा आलेले आहेत. शेवटचा षटक प्रगतीपथावरती आहे आणि शेवटच्या षटकातील इथे चांगला चेंडू टाकण्यात आलेला आहे. षटक क्रमांक इथे समाप्त झालेले आहेत. 4 षटक संपली. 48 धावा धावफलकावरती आलेले आहेत. विजयासाठी 49 धावसंख्येची गरज आहे. या दरम्यान आपण पाहतो योग aqua सर्व्हिस प्रोव्हायडर रोशनजी डोंबरे त्यांचा शॉप आपण पाहतो बँक ऑफ इंडियाच्या समोर त्याचा शॉप आहे. योग aqua सर्व्हिस प्रोप्रायटर रोशनजी डोंबरे त्यांचंही आपण स्वागत करा. गोरखदादा असाल आपणास विनंती असेल की आपण व्यासपीठात यावं. गोरख असाल अक्षयजी ठोंबरे त्यांचं या ठिकाणी स्वागत असेल. त्यांना विनंती आपण व्यासपीठात. अक्षय ठोंबरे पहिलं सत्र इथे समाप्त झाले. 24 बॉलमध्ये 48 धावा आलेले. 49 धावसंख्येची गरज असेल आणि पहिल्या षटकामध्ये आल्या 18
दुसऱ्या षटकामध्ये 5, तिसऱ्या षटकामध्ये 7 आणि शेवटचं षटक प्रेम यांचा आलं त्या षटकामध्ये गेला 18 धावा इथे आलेल्या आहेत. आणि पहिल्या सत्रामध्ये 24 चेंडूमध्ये टोटल धावा 48 झाला, 49 धावसंख्येचं आव्हान ठेवलेलं आहे तो सावरोली संघासमोर. चंद्रकांतजी राणे त्यांना विनंती करूया की आपण व्यासपीठात यावं. गोरखदादा रसारी ते पाहुणे उपस्थित झालेले आहेत. या सर्वांचं आपण सहर्ष स्वागत करूया. सन्माननीय अतिथी उत्तम शेठ भोईर, त्याचबरोबर पाहतोय आपण धारणी गावचे प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय सूर्यदादा घरत हे या व्यासपीठात उपस्थित झालेत. उभेजी दुर्गे असतील, या सर्वांचं आपण सहर्ष स्वागत करूया. आणि विजयासाठी आता करत असेल 24 बॉलमध्ये 49 धावसंख्येची. चला सावरोली टीम आपण लगेच सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. आजच्या दिवसामध्ये 2 सामने इथे कर्तेश्वर मोठे विंगार संघाला 2 सामने जिंकलेले आहेत. आणि याच्यामध्ये जो संघ जिंकेल त्या मर्यादित जांभोली संघाने एक सामना जिंकलेला आहे. चला इथे मान्यवरांचं स्वागताकडे आपण बोलत आहोत. मी सन्माननीय धारणी गावचे आमचे प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय सूर्यदादा घरत यांना विनंती की आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करण्यासाठी इथे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. कमिटीच्या मेंबर्सला आपण विनंती करूया. गोरखजी रसाल, उमेशदादा आपण देखील या. सर्वांना आपण विनंती असेल की सुरेश शेठ घरत यांचा सन्मान इथे व्यासपीठात केला जातो. गोरख रसाल यांच्या शुभे हस्ते मायेचे उबदार शाल, प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची ऑटोमॅटिक सन्मान चिन्ह देऊन सुरेशदादा इथे सन्मानित केला जातो आहे. तर या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. उभेजी दुर्गे, राज दुर्गे, अक्षयदादा पाटील, गोरख रसाल यांच्या वतीनं त्यांचं स्वागत, विशेष सन्मान या सुवेजबी ट्रॉफीच्या माध्यमातून केला जातो. त्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. अक्षयजी डोंबरे त्याचबरोबर राजूदादा दुर्गे यांना विनंती आहे. या राजूदादा आपला देखील सन्मानित केलं जाईल. उत्तम शेठ भोईर यांना देखील आम्ही सन्मानित करत आहोत. आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार ज्यांना मिळालेला आहे त्या अक्षय डोंबरेला पहिला सन्मान या ठिकाणी केला जाईल. आदर्श शिक्षक म्हणून राहिलेले आहेत आणि त्यांचा देखील सरांचा इथे सन्मान केला जाईल. इथे अक्षय ठोंबरे यांना सन्मानित केला जातो आहे. आणि आदर्श शिक्षक म्हणून आणि त्यांनी बरेचसे विद्यार्थी घडलेले, बरेचसे विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थानं चांगल्या मोठ्या पदावरती आहेत, ज्यांनी चांगला शैक्षणिक क्षेत्रामध्ये चांगला यश प्राप्त केलेलं आहे. ते आमचे आदर्श गुरुजी सर, त्यांना या ठिकाणी आम्ही सन्मानित करत आहोत. सर, आपणास विनंती असेल की आमच्या सन्मानाचा इथे स्वीकार करावा. अतिथी देवो भव आपली जी भारतीय संस्कृती आहे इथे मान्यवरांना सन्मानित केला जातो. मात्र मैदानाच्या आतमध्ये मॅच देखील सुरू आहे. त्याचबरोबर आपण पाहतोय भारतीय जनता पार्टी बूथ अध्यक्ष उमेश दुर्गे यांना देखील आम्ही इथे सन्मानित करणार आहोत. सरांचं स्वागत इथे केलं जातं. मात्र चांगली अशी गोलंदाजी इथे सूर्य मैदानाच्या आतमध्ये आजिवली संघाची 49 धावसंख्येचा पाठलाग असताना उमेशदादा दुर्गे यांना देखील इथे सन्मानित केलं जाईल. भारतीय जनता पार्टी बूथ अध्यक्ष आणि त्यांचा सन्मान इथे या व्यासपीठात केला जातो. हरीशदादा दुर्गे, गौरख रसाल, राज दुर्गे, अक्षय पाटील आमचे सर देखील इथे सर्वांच्या समोर इथे त्यांचा सन्मान केला जातोय. तर या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. सागर ठाकूर उद्योजक आहेत आणि केशवचे आयोजक देखील सागर ठाकूर यांना देखील ते सन्मानित केलं जाईल. आणि इथे मात्र एक मोठासा फटका फलंदाच्या बॅटमधून आलेला आहे. रोहित पाडगे त्यांच्या बॅटमधून ते चौकार आलेला आहे. आणि या 4 धावसंख्येच्या बरोबर 49 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. बिनबाद 5 अशी सुरुवात इथे सुरू झाली आहे सावरोली संघाची.
चंद्र राणे यांचं देखील सन्मानित केलं जाईल. इथे मात्र चांगला असा फटका आपण पाहतो, जागा बनवली आहे. चेंडू मात्र एक्स्ट्रा कव्हर मध्ये जातो. 2-2 क्षेत्ररक्षण पाठलाग करतात. इथे मात्र चौकार आलेला आहे रोहित यांच्या बॅटमधून. डीजे रोहित पाडगे बॅक टू बॅक 2 चौकार त्यांच्या बॅटच्या साईडने इथे आलेले. चांगला असा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू सन्मान दिलेला आहे. खराब चेंडू योग्य त्या दिशा, चांगल्या चेंडूवर सन्मान. एक चांगला क्रिकेट, चांगला बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहित पाडगे यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले आहे. जे 49 धावसंख्येचा इथे पाठलाग सुरू आहे. आत्तापर्यंत धावा लागलेल्या आहेत त्या बिनबाद 10. आणि या पहिल्या षटकातील गौरव प्रसाद इथे या ठिकाणी आपण पाहतोय सबीर भाऊ मालकर त्यांचा मॅच असल्यामुळे ते येऊ शकले नाही आहे. आणि गौरव प्रसाद या ठिकाणी सबीरजी मालकर वडगाव जिल्हा परिषद प्रीमियर लीगचे अध्यक्ष त्यांनी या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. त्या सीएसबी ट्रॉफीला देखील शुभेच्छा त्यांच्या आलेल्या आहेत. तर नक्कीच त्यांच्या शुभेच्छाचा आपण तो स्वीकार करूया. धन्यवाद जी सौन्यात असतील समरजी मालकर. षटक क्रमांक इथे पहिले समाप्त झालं ना. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आणि 1 विकेट. अठरा चेंडू 39 धावसंख्येची गरज. रोहित पांडगे जोपर्यंत विकेटवरती असला रोहित पांडगे तोपर्यंत मात्र या सामन्यामध्ये आहे काही घडू शकेल. आणि पाहूया त्यांचे प्रयत्न चांगले असतील. आतापर्यंत रोहित पाडगेंच्या बॅटमधून 2 चौकार आलेले आहेत. 18 चेंडू 39 धावसंख्येची गरज. 13ची सरासरीने या धावा इथे जमावचे फलंदाज झालेले आहेत. इथे मात्र चांगला पंच केलेला चेंडू गलीमध्ये आपण पाहिलं थर्डमॅनच्या दिशेने चेंडू जातोय. चेंडू फरार होतोय. रोहित पाडगे यांच्या बॅटमधून त्याला चौकार. सतरा चेंडू आता 35 धावसंख्येची गरज आहे. जिथे आपण 18 चेंडूमध्ये 39 धावसंख्येचं समीकरण पाहिला. रोहित पाडगेंच्या बॅटमधून एक चौकार आलेला आहे आणि या चौकाराने चेंडू आणि धावांचा अंतर कमी करण्यात आलेला आहे. चांगली फलंदाजी त्यांची इथे आपण पाहतोय. मात्र षटक क्रमांक 2 घेऊन आलेला आहे विशाल. इथे मात्र हेच लागले या ठिकाणी पंचांनी मात्र या ठिकाणी रोहित पाडगे यांना जेलबादच्या स्वरूपानं परतावं लागेल. पंचांनी दिलेला निर्णय कदाचित त्यांना असं वाटतं या ठिकाणी नाराज असतील. मात्र पंचांचा अंतिम निर्णय इथे आलेला आहे. विकेट आली रोहित पाडगे यांची. मध्ये 35 धावसंख्येचा येऊन पोहोचलेला आहे. 16 बॉल्स 35 धावसंख्येची गरज. नागोरी आपणास विनंती असेल की आपण स्टेजच्या समोर या. पाहुण्यांना या ठिकाणी आता चहाशी एक चुस्की तुमच्या माध्यमातून त्या स्टेजवरती येणं गरजेचं आहे. चला नागोरी काका आपण स्टेजच्या समोर या. आपलं देखील इथे स्वागत आम्ही करत आहोत. टोटल धावपाल कधी लागलेले आहेत 14 धावा. दिदा मनस्थितीमध्ये मात्र चेंडूला सोडून दिले. पंचाचा वाईट बॉलचा इशारा.
इथे एक एक्स्ट्राची एक धाव मिळाली आहे. आता समीकरण असेल 16 चेंडूमध्ये 34 धावसंख्येचा सामना. रोहित पाडगे ज्यांनी 13 धावसंख्येचा योगदान दिलेलं आहे. टोटल धावफलकावरती 49 धावसंख्येचा पाठलाग करताना 15 धावा लागले त्या धावफलकावरती. मात्र इथे चांगला फटका सजवण्यात आलेला आहे. क्षेत्ररक्षण तिथे प्रयत्न करतोय आणि वन बाउन्स इथे चौकार आलेला आहे. नागोरी जरा त्याच्या समोर या पाहुण्याने या ठिकाणी चायची तळप आलेली आहे. 19 धावायला लागले धावपालकावरती. आता या 30 धावसंख्येची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 15. हा मात्र चेंडू आपण पाहिला डॉट बॉल आले. 14 चेंडू 30 धावसंख्येची आता गरज. मॅच मध्ये आता मजा आलेली आहे. कान में ट्विस्ट आहे. मात्र या ठिकाणी चांगला सामना प्रेक्षकांना इथे आहे पाहायला मिळतोय. एका बाजूला आजिवली तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सावरली. गोलंदाजाच्या शैलीवरती कदाचित या ठिकाणी आक्षेप नोंदवण्यात आलेला आहे. पाहूया गोलंदाज वैभव. विशाल आणि इथे आपण पाहिलं असेल चेंडू हवेमध्ये फटका फसला जाईल का. मात्र सेफली लँड हा चेंडू होतोय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला. 2 धावा इथे आलेले. 13 चेंडू 28 धावसंख्येची गरज. 13 बॉल्स मध्ये 28 धावसंख्येची गरज आहे. 13 चेंडू 28 धावसंख्येची गरज. उत्तम शेठ भोईर नागोरे आलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून ते सेट होते. आता चहा दिला जाईल. एक चाय की चुस्की. पंचांचा वाईट बॉलचा इशारा इथे आलेला आहे. अतिरिक्त एक धाव या चेंडूवरती मिळाली आहे. आता 12 चेंडू मध्ये गरज आहे ती 27 धावसंख्येची. 13 चेंडू माफ करा 13 चेंडू. येणारे अजून 1-2 षटक बाकी असतील. या षटकातील शेवटचा चेंडू. 27 धावसंख्येची आता विजयासाठी गरज असणार आहे. 13 चेंडू 27 धावसंख्येची गरज. ही मॅच देखील एक हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळेल. दोन्ही संघांनी चांगला खेळ केला. मात्र इथून आतापर्यंत कुठला संघ पराभूत झाला नाही. कुठला संघ विजय प्रस्तावित केला नाहीये. मात्र इथे चांगला खेळ करण्याचा प्रयत्न वारंवार या ठिकाणी सूचित करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र गोलंदाज हुशार आणि चाणक्य चांगली गोलंदाजी केली. षटक क्रमांक दुसरं समाप्त झालं. आता 12 चेंडू मध्ये 27 धावसंख्येची गरज. आपण सुदर्शन गायकरजी आपल्याला सुविनंती असेल की मॅच लवकर चालू करा. कारण का आज सतीश गायकर षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाजच्या मार्कवरती आलेले आहेत. जिथे 12 चेंडू 27 धावसंख्येची गरज आहे. प्रत्येक चेंडामागे प्रत्येक षटकामागे आपण जर पाहिलं असेल तर 13.50च्या सरासरीने या धावा 27 तुम्हाला करायचे आहेत. ऑन स्ट्राईक एक गोलंदाज सलामी आलेला आदित्य 3ऱ्या क्रमांकावरती. आणि इथे आदित्य चांगला फटका आपण पाहतोय. आणि ह्या चेंडूवरती चौकार आले. 4 धावा. चौकार इथे आल्या. सतीशच्या पहिल्या चेंडूचा चांगला समाचार घेतलेला आहे. आणि आता आदित्यनं बघा आता समीकरणाला 11 चेंडूमध्ये 23 धावसंख्येचा 11 चेंडू 23 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. सतीश ज्याला पहिल्या चेंडूवरती चांगला समाचार घेतलेला आहे आणि त्यांनी
आणि इथे आपण पाहिलं असेल झेल टिपलेला आहे. आता 10 चेंडूमध्ये गरज येते 23 धावसंख्येची. मुख्यच्या क्षणामध्ये आलेली विकेट सतीश यांनी कमबॅक केलेला आहे. दुसरा चेंडू तर फलंदाजाला दिला, आपण पाहिलं असं लालच दाखवलं आणि फलंदाज मोठा फटका खेळायला गेले, तिथे मात्र झेलबादच्या स्वरूपानं बाद झाले. येणार 10 चेंडू अजूनही विजयासाठी गरज असतात 23 धावसंख्येची. सतीश पहिला चेंडू आपण चांगला त्यांचा चौकार पाहिला, त्याच्यानंतर चांगला एक विकेट त्यांनी प्राप्त केलेलं आहे. इथे सिंगल एकच धाव आलेली आहे. सिंगल तितकासा आता काही फरक पडणार नाही आहे, कारण का 10 चेंडू 23चा जो समीकरण होता, जिथे आता 22 धावसंख्येची गरज आहे. 22 धावसंख्येची असुरी गरज आहे. ऑन साईक असतील फलंदाज वैभव. 3 चेंडू आतापर्यंत इथे समाप्त झाले आणि इथे मात्र प्रॉपर टायमिंग इथे आपण या चेंडूवरती पाहिलेला. सतीश यांना आस्पन दाखवल्या चेंडूवरती आणि ह्याच मोठ्या फटक्याची गरज होती सध्याच्या घडीला सामरोली संघाला. षटकाराला या षटकाराने बराचसा अंतर आता कमी केलेला आहे. आता 6 चेंडूमध्ये आपण 8 चेंडूमध्ये 16 धावसंख्येची गरज. 16 धावसंख्याची अजूनही विजयासाठी गरज आहे. सतीश थोडासा मागडा ठरतोय. एक चौकार, एक षटकाराचा मार केला, एक विकेट त्यांनी मिळवून दिली आहे. मात्र इथे समीकरण आलेला 8 चेंडूमध्ये 16 धावसंख्येचा. 16 धावसंख्येची अजूनही गरज आहे. इथे मात्र या षटकाराने आता बराचसा या ठिकाणी का आपण म्हणतो ना कान्युमेट ट्विस्ट आहे मॅचमध्ये आता घेऊन आलेले सावरोली संघाला. सतीशचा हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू, बॅक टू द बॉलर. इथे मात्र फॉलो थ्रो मध्ये चेंडूला चांगला क्षेत्ररक्षण करण्यात आलेलं आहे. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. 7 बॉलमध्ये आता 16 धावसंख्येची गरज. 7 चेंडू 16 धावसंख्येची अजून विजयासाठी गरज आहे. सतीश कमबॅक करून देतो. षटकारचा मार काढल्यानंतर आलेला डॉट बॉल आणि हा देखील आपण पाहतोय ऑन साइड मध्ये चेंडू जातो. एक धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जातोय. सुदर्शन गायकर प्रयत्न करत असताना षटक क्रमांक तिथे 2 धावा आलेले आहेत. षटक क्रमांक 3 समाप्त झालेला आहे आणि आता 6 चेंडू मध्ये गरज आहे 14 धावसंख्येची. 6 बॉल 14. स्वयंसेवक त्या ठिकाणी आतमध्ये चला 12 पण पाणी घेऊन जा. येणाऱ्या 6 चेंडू मध्ये 14 धावसंख्येची गरज आहे. रोहित पाडगे आता सध्या आपण पाहिलं 12 मॅचच्या भूमिकेमध्ये पाणी ते आता मैदानाच्या आतमध्ये घेऊन जाते. नुसतं पाणी नसेल तर नागोरी जाता याच्यामध्ये खूप मोठा एक संदेश असेल. बघूया आता त्या इथून काय संदेश पोहोचवला जाईल. कारण का ज्या स्क्वॉडमध्ये मॅनेजमेंटमध्ये झालेली मीटिंग्स आणि जे आता 7 चेंडूमध्ये 14 धावा कशा रीतीने या ठिकाणी आपल्या संघाला जमवायला लागतील, त्या धावा कशा येणं गरजेचं आहे, तो कदाचित एक संदेश रोहित पाडगे यांच्या माध्यमातून फलंदाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. आता शेवटचा षटक घेऊन आलेला आहे सिराज खान. ज्या सिराजने फलंदाजी करत असताना एक चांगली कामगिरी, चांगली विनिंग सादर केली होती. आता शेवटच्या 6 चेंडूमध्ये त्यांना या 14 धावांचं संरक्षण करायचं आहे आणि या 6 चेंडूमध्ये 14 धावा इथे सावरोली संघाला बनवायचे आहेत. याच्यामध्ये जो संघ जिंकेल तो केलेला
संस्कृती समर्थ मर्याई जांभळी संघाबरोबर ज्याने एक सामना इथे जिंकलेला आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. दोन्ही संघांचा खेळ चांगला राहिलेला आहे. दोन्ही संघांचा प्रवास इथपर्यंत सुकर झालेला आहे. मात्र 7 चेंडूमध्ये 14 धावा. सिराजचा पहिलाच हा चेंडू वेगवान प्रतीचा. फलंदाजाला मात्र हा चेंडू समजला नाहीये. प्रज्वल त्याला मात्र हा चेंडू समजला नाहीये. डॉट बॉल इथे आलेला आहे. 5 चेंडूमध्ये आता 14 धावसंख्येची गरज आहे. सिराज पहिल्या चेंडूत सुरुवात चांगली करून दिली. जे सांगायला हवं होतं, जे कर्णधाराला अपेक्षित होतं तेच या ठिकाणी केलं जातं. आणि इथे पुन्हा एकदा एक डॉट बॉल आलेला आहे. डॉट बॉल. सुदर्शन गायकर आता पंचांची काहीतरी सल्ला मसलत करतायत आणि पंचांना सांगतात का या ठिकाणी काय स्पर्धेचे नियम आहेत. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम 4 चेंडू 4 बॉल आणि गरज आहे 14 धावसंख्येची. चला जांभूळ संघाचे कॅप्टन आपणास विनंती असेल की स्टेजची संपर्क समीर. याच्यानंतर आपण मॅच इथे होईल खेळवली जाईल. याच्यामध्ये जो संघ जिंकेल त्या संघाबरोबर आपली इथे मॅच खेळवली जाईल. 14 धावसंख्येची आता गरज आहे. चेंडू शिल्लक असते ते 4. सिराजचा हा चेंडू जमीन लगतचा फटका, कार्पेट लेवलचा फटका. इथे 1 धाव या चेंडूवरती आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो आहे आणि इथे 2 धावा या चेंडूवरती केल्यात पूर्ण. 37 धावा लागली धाव फलकावती. आता 3 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज. 3-12. 3 चेंडू 12 धावसंख्येची गरज. आता व्यावसायिक असतील फलंदाज जर्सी क्रमांक 7 ज्यांनी घातले तो फलंदाज प्रज्वल. मोठा फटका केल्याचा जमीन लगतचा फटका स्कोअर लेग मध्ये जातो. 1 धाव पूर्ण केलेली आहे आणि सिंगलला प्राधान्य दिला जातो आहे. 2 चेंडू 11 धावसंख्येची गरज. 38 धावा धावपटलावरती लागले धाव फलकावरती. या धावांचा पाठलाग करत असताना 48 धावा प्रथम फलंदाजी करत असताना पहिल्या 17 मध्ये आजुली संघाने केलेल्या आहेत आणि या धावांचा पाठलाग करत असताना विजयासाठी गरज आहे 2 चेंडू 11 धावसंख्येची. दोन्ही षटकार तुम्हाला मारावं लागतील. या पहिल्या चेंडूचा षटकार जर आला आता सोजल सिराजच्याने चांगली गोलंदाजी इथे आतापर्यंत गेलं. मात्र सिराजच्या या चेंडूवर केलेलं आक्रमण क्षेत्ररक्षणाचा कदाचित आईवा झेलची संधी इथे होत नाहीये प्रेक्षकांसाठी. षटकार इथे आलेला आहे 6 धावा. झोपलेला संघ आजुली त्याला आता जागा केलेला आहे. अशा सिराजने केली गोलंदाजी आणि त्याच चला स्पीडअप करा सुदर्शन भाई. चला 1 चेंडू आणि आता 5 धावसंख्येची गरज. 1 चेंडू 5 धावसंख्येची गरज. 1 षटकार फलंदाज या वैभव ऐतिक 20 धावसंख्येत फलंदाजी करून त्याच वैभवनी इथे षटकार मारलेला आहे आणि गोलंदाजी करत असताना त्याच वैभवने 7 धावा खर्च केल्या होत्या. एक अष्टपैलू कामगिरी ऑलराऊंडर परफॉर्मन्स त्याने आतापर्यंत दिलेला आहे. शेवटचा 1 चेंडू 1 बॉल मध्ये आता गरज आहे ती 5 धावसंख्येची. मग या ठिकाणी अटॅकिंग क्षेत्ररक्षण लावण्यात आलेलं आहे. गोलंदाज सिराज. 1 चेंडू 5 धावसंख्येची गरज. MS धोनी सायले षटकार म्हणून सामना जिंकून देतील काय. मात्र गोलंदाज त्याच्या विरोधात चांगली कामगिरी करून आणि इथे फटका फसला जातो. चेंडू हवेमध्ये आणि झेल देखील इथे चांगला टिपलेला आहे. हा सामना जिंकलेला आहे. त्या आजुली संघाने विजय संघाचं हार्दिक स्वागत. हाडलक 3 सावरली. चला मर्याई जांभुली आणि त्यांच्या विरोधात आजुली. चला दोन्ही टीम कॅप्टन आणि हा सामना जिंकलेला आजुली संघानं आणि मॅन ऑफ द मॅच सिराज खान ज्यांनी चांगली कामगिरी केली. फलंदाजी सुद्धा चांगली त्यांची झालेली आहे. 19 धावा फलंदाजी करत असताना आणि गोलंदाजी करत असताना 1 षटक 9 धावांचं 1 षटक कमी धावांचं षटक त्याचं पहिलं आणि 1